सोलापुरातील रेल्वे मैदानावर आयोजित अंध मुलींच्या राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेमध्ये पश्चिम महाराष्ट्र संघाने विजयी सलामी दिली। जागतिक दिव्यांग दिन पंधरवड्याचं औचित्य साधून लुई ब्रेल अंध विकास बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीनं अंध मुलींच्या राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धा आणि शालेय अंध मुलांच्या जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेचं आयोजन सोलापुरातील रेल्वे मैदानावर करण्यात आलेलं आहे। या स्पर्धेत अंध मुलींचे विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्र हे संघ सहभागी झाले आहेत। त्याचप्रमाणे शालेय अंध मुलांच्या स्पर्धेत सोलापुरातील भैरू रतन दमाणी अंधशाळा आणि राजीव गांधी मेमोरियल स्कूल फॉर दी ब्लाइंड हे संघ सहभागी झाले आहेत। स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात मुलींच्या पश्चिम महाराष्ट्र संघानं विदर्भ संघाचा 81 धावांनी पराभव केला। यामध्ये गंगा कदम हिनं नाबाद 45 चेंडूंमध्ये 17 चौकारांच्या साहाय्यानं 99 धावा काढल्या तर 2 गडी बाद केले। गंगा कदम ही सामनावीर ठरली। तर मुलांच्या क्रिकेट सामन्यात दमाणी अंधशाळेच्या विद्यार्थ्यांनी राजीव गांधी अंधशाळेचा 39 धावांनी पराभव केला। या सामन्यात राहित कुंभार हा 20 चेंडूत 29 धावा काढून सामनावीर ठरला। स्पर्धेचं उद्घाटन महसूल उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर यांच्या हस्ते झालं। या कार्यक्रमाला बलदवा परिवारातील नंदकिशोर बलदवा, गिरीश बलदवा, मधुसूदन बलदवा, अलका बलदवा, संतोष भंडारी यांची उपस्थिती होती। प्रास्ताविक राजू शेळके यांनी तर आभार प्रदर्शन संस्थेचे अध्यक्ष सूरज सोनटक्के यांनी केलं। सूत्रसंचालन संस्थेचे महासचिव संतोष देशमुख यांनी केलं।